राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा अडचणीत सापडलेले आहेत। राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे हे शासकीय कोट्यातील 10% सदनिका गैरव्यवहाराच्या प्रकरणामध्ये 2 वर्ष आणि 10,000 दंडाची शिक्षा त्यांना जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे। प्रथम वर्ग न्यायालयाने दिलेली शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाने आता कायम ठेवल्याचं समजतंय। जिल्हा सत्र न्यायाधीश PM बदर यांनी ही शिक्षा सुनावली आहे। कोकाटे यांच्यावर आता अटकेची टांगती तलवार आहे। कोकाटेंचं मंत्रिपद देखील आता त्यामुळे धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जाते। योगेश खरे आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्या सोबत आहेत। योगेश, आपण पाहतोय माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा आता अडचणीत सापडण्याची चिन्ह आहेत। त्यांचं मंत्रिपदही धोक्यात येऊ शकतं। काय नेमकं हे प्रकरण आहे? खरंय, शासकीय कोट्यातली जी 10% प्रकारातली सदनिका ही माणिकराव कोकाटेंनी दिली आणि त्यासाठी काही कागदपत्रांचा वापर केला असे त्यांच्यावर आरोप होता। मालमत्ता कमी दाखवली किंवा आपण म्हणूया की त्यांना एका दारिद्र्यरेषेखाली कमी याची असल्याचं असं दाखवून त्यांनी ही सदनिका घेतली होती आणि एक नाही तर 2 सदनिका त्यांनी त्यांच्या भावाला सुद्धा घेतली असं म्हटलं जात होतं। याबाबतची तक्रार त्यांच्याबद्दल करण्यात आली होती। दिघोळे हे जे माजी आमदार होते त्यांनी त्यांचे स्पर्धकाला त्यांनी ही केलेली होती। आता ते वारलेले आहेत, मात्र ही याचिका च्या पूर्ण सुनावणीमध्ये ते दोषी या ठिकाणी ठरलेले होते। मात्र आज आता सुनावणी ही झालेली आहे। यामध्ये त्यांना 10,000 दंडाची शिक्षा ही या ठिकाणी सुनावण्यात आली आणि 2 वर्ष जी काही शिक्षा त्यावेळेस त्यांना सांगण्यात आली होती ती पण कायम करण्यात आलेली आहे। त्यामुळे एकूणच आता माणिकराव कोकाटे हे पुन्हा एकदा अडचणीमध्ये आलेले आहेत। माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची तलवार आहे, त्यांचं मंत्रिपद सुद्धा एकूणच नाशिक शहराला बॉईज टाउन परिसरामधली ही सदनिका होती आणि त्यामुळे हा सगळा वाद निर्माण झाला। योगेश, रमी खेळण्यावरून जो वाद झालेला होता त्यानंतर माणिकराव कोकाटे यांचं कृषी मंत्रिपद गेलेलं होतं हे आपण बघितलं। आता पुन्हा एकदा या प्रकरणामुळे त्यांच्या अडचणी वाढू शकतात? नक्कीच माणिकराव कोकाटे यांच्या अडचणींची वाढ होण्याची शक्यता आहे। एकूणच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि रमी खेळण्याच्या प्रकारामुळे त्यांचं पद गेलेलं होतं, त्याबद्दलची सुद्धा त्यांनी याचिका कोर्टामध्ये दाखल केलेली आहे। मात्र गेल्या 20 वर्षापासून सुरू असलेल्या या सदनिका प्रकरणामध्ये आता त्यांना शिक्षा सुनावल्यामुळे त्यांचं मंत्रिपद जाऊ शकतं। 2 वर्ष शिक्षा झाली तर कुठल्याही मंत्रिपदावर राजकीय व्यक्तीला राहता येत नाही, अशा नियमानुसार त्यांना मंत्रिपदाला मुकावं लागू शकतं। निश्चितच धन्यवाद योगेश सविस्तर माहितीसाठी।